सांगते, अजूनपर्यंत मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नव्हतं, पण आता फर्स्ट टाइम मी विचारलेला प्रश्न तो म्हणजे आय थिंक मला यापुढे कितीतरी वर्ष विचारला. नमस्कार, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील. मी मजेत आहे आणि परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि आजचा व्हिडिओ हा प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ असणार आहे, कारण बरेच दिवसापासून काही प्रश्न विचारले जात आहेत आणि काही दिवसांपूर्वी कम्युनिटीला मी एक पोस्ट टाकलेली, त्याखालीही काही प्रश्न आहेत आणि तसेही व्हिडिओजमध्ये प्रश्न विचारले जातात, कारण बरेच नवीन मेंबर आपल्या चॅनलवर जोडले जातात आणि सगळ्यांना काही ना काही वेगवेगळे प्रश्न असतात. तर काही कॉमन प्रश्न आहेत आणि काही सिंगल क्वेश्चन्स आहेत. तर मी सगळ्या प्रश्नांची आता इथे उत्तरे देणार आहेत. तर बऱ्यापैकी मी असे प्रश्न लिहून घेतले आहेत डायरीमध्ये आणि एक एक करून मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. पण या व्यतिरिक्तही अजून काही तुमचा प्रश्न असेल किंवा एखादा प्रश्न चुकून राहिला असेल तर तुम्ही मला तो कमेंटमध्ये विचारू शकता. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओज बघू शकाल. तर चला मग आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात. पहिल्या नंबरचा प्रश्न आणि खूप जास्त विचारलेला प्रश्न तो म्हणजे मी कुठे राहते. तर कमेंटमध्येही बरेचदा मी उत्तरं दिलेली आहे आणि आत्ताही सांगते, मी पुण्यामध्ये राहते आणि पुण्यात वाकड या एरियामध्ये राहते. आता वाकडमध्ये कुठे राहते याचा प्रॉपर ॲड्रेस मी तुम्हाला देऊ शकणार नाही, कारण ते सेफ वाटत नाही आणि आय होप तुम्ही हे समजू शकता. तर मी वाकडमध्ये राहते. आणि दुसरा नंबरचा प्रश्न त्याच रिलेटेड की माझं माहेर कोणतं आहे. कारण आता मी पुण्यात राहते पण माझी जी टोन आहे ती आता आपलं जे माहेर आहे किंवा आपण जिथून बिलॉंग करतो त्याचा जो एक टोन असतो तो आपल्या भाषेत दिसतो आणि म्हणजे बरेच जण ओळखतात. तर येस, माझाही काही पुणेरी टोन नाही आहे. मी विदर्भातल्या अमरावती या शहरातून आहे. माझं माहेर अमरावती आहे आणि अमरावतीमध्ये जर माहिती असेल तुम्हाला तर VMV कॉलेज, खूप जुनं कॉलेज, विदर्भ महाविद्यालय खूप जुनं कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर माझं माहेर आहे. तर जिथून आपण बिलॉंग करतो तिकडची भाषा म्हणा किंवा तिकडचा टोन म्हणा तो आपल्यामध्ये राहणारच आहे आणि त्यावरूनच आपण ओळखले जातो. तर मी आता वाकडमध्ये राहते आणि माझं माहेर हे अमरावती आहे. तर असे 2 प्रश्नांची उत्तरे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे की मी कोणता मोबाईल वापरते. तर मी Redmi Note 12 हा मोबाईल वापरते आणि छान क्लिअरिटी आहे. सोनीचा याचा कॅमेरा आहे. जर तुम्हालाही व्हिडिओ बनवायसाठी कॅमेरा घ्यायचा असेल तर हा म्हणजे खूप जास्त महाग नाही आहे आणि क्लिअरिटीही खूप छान आहे. तर तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता, Redmi Note 12 Pro. आणि त्यानंतर एडिटिंग मी कोणत्या ॲपमध्ये करते, जे काही मी व्हिडिओज बनवत असते शॉर्ट व्हिडिओज किंवा मग हे आपले रोजचे व्हिडिओज, तर ते मी InShot या ॲपमध्ये बनवते. खूप इझी ॲप आहे आणि खूप कन्व्हिनियंट आहे. अगदी इझिली सगळं काम होते. आणि थंबनेल मी Pixel Lab या ॲपमधून बनवते. मला दोन्हीही ॲप आता खूप कन्व्हिनियंट वाटतात आणि खूप इझी प्रोसेस आहे त्याची. सगळं इझिली आणि स्मूथली हँडल होतं. तर InShot ॲपमध्ये मी व्हिडिओज बनवते. त्यानंतरचा प्रश्न आणि खूपदा विचारलेला प्रश्न तो म्हणजे की तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत. तर आमच्या लग्नाला आता येणाऱ्या जूनमध्ये 12 वर्ष कंप्लीट होणार आहेत. 2012मध्ये आमचं लग्न झालेलं आणि आता 2024मध्ये कंप्लीट 12 इयर्स होणार आहेत. तर हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतरचा अजून खूपदा विचारलेला प्रश्न म्हणजे मिस्टर काय करतात आणि ते व्हिडिओजमध्ये काय येत नाही. तर माझे मिस्टर हे IT मध्ये आहेत आणि बरेचदा मी सांगत असते की त्यांना जास्त काम असतं किंवा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आपण जेव्हा एखाद्या पोस्टवर असतो ती पोस्ट अशी असते की आपल्या हाताखाली माणसं असतात किंवा काम करून घ्यावं लागतं. तर आपल्यालाही त्यांच्यापेक्षा दुपटीने काम करावं लागतं. तर ते बिझी असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओजमध्ये काय येत नाही. तर बऱ्यापैकी आता अश्विन व्हिडिओजमध्ये यायला लागले आहेत आणि प्रत्येकाचा आपला चॉईस असतो. आता आम्ही नवरा बायको आहे म्हणून आमच्या दोघांची चॉईस काही एकच असणार असं अजिबात नाही आहे. मी एक वेगळी पर्सन आहे, ते एक वेगळे व्यक्ती आहेत. आमच्या दोघांच्या आवडी या नेहमी सारख्याच असल्या पाहिजे किंवा मला जे आवडतं ते त्यांना आवडलंच पाहिजे असं अजिबात नाही आहे. त्यांचा तो पर्सनल चॉईस आहे. त्यांना तेवढं फारसं व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. मी खूप हौशी आहे, मला सगळ्या गोष्टी आवडतात करायला आणि प्रत्येकाची आपापली पर्सनॅलिटी असते.
तर आता मी त्यांना तेवढा फोर्स करत नाही की तुम्ही व्हिडिओमध्ये याच, पण बऱ्यापैकी ते यायला लागले आहेत आणि काही दिवसानंतर तेही कम्फर्टेबल होतील, व्हिडिओमध्ये येतील, बोलतील सुद्धा अशी मी अपेक्षा करते. पण मी कन्फर्म आत्ताही सांगू शकणार नाही कारण तो त्यांचा पर्सनल चॉईस आहे. तर बिझी असल्यामुळे ते व्हिडिओजमध्ये येत नाही आणि त्यांना तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही कॅमेरासमोर, म्हणूनही ते व्हिडिओजमध्ये येत. त्यानंतरचा प्रश्न आहे की तुझं वय काय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर मुलीचं वय आणि मुलाचा पगार हा कधीच विचारू नये असं म्हणतात, पण ठीक आहे. आता तुम्ही माझ्या फॅमिलीमधले मेंबर्स आहेत तर तुम्ही मला हा प्रश्न आता विचारू शकता आणि कमेंटमध्ये मला हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि कमेंटसोबतच तू खूप लहान दिसतेस किंवा मग तुला एवढा मोठा मुलगा आहे असं सुद्धा विचारलं जातं. त्यामुळे ते क्युरियोसिटी असते की तुझं वय काय आहे. तर आत्ता मी तुम्हाला सांगते, अजूनपर्यंत मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नव्हतं, पण आत्ता फर्स्ट टाईम मी सोशल मीडियावर माझं वय सांगते आहे. असं तर माझं वय आता मला 35 रनिंग चालू आहे आणि त्याचसोबत हाही प्रश्न विचारला जातो की म्हणजे तू मोठी वाटत नाही, तू स्वतःला कसं मेंटेन केलं आहेस कारण एवढा मोठा मुलगा दिसतो. आता रियांश 2 वर्ष झालेत की माझ्या हाईटचाच होईल तो आणि तेव्हा तर म्हणजे बरेचदा असं म्हणतात की थोडासा मोठा झाला की आम्ही दोघंजणं अगदी एका हाईटचे आणि बहीण भाऊ दिसू असं सुद्धा वाटेल. हे खूप जास्त होतं पण असेही कॉम्प्लिमेंट येतात मला. आणि वय माझं 35 इयर्स आहे. रियांश आता 9 वर्षाचा होईल आणि मेंटेन मी स्वतःला आता त्याचा एक ॲक्च्युली स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा. आणि खूप अगदी सोप्या सोप्या टिप्स आहेत ज्या मी रेग्युलर लाईफमध्ये त्या खूप वर्षापासून फॉलो करते आहे आणि अजूनही पुढे करणार आहे. आणि स्वतःला मेंटेन कसं ठेवायचं हे पर्सनली आपल्यावरच डिपेंड असतं कारण खूप छोट्या वयाचे सुद्धा खूप मोठे दिसतात आणि 40शीतले सुद्धा अगदी 30 वर्षाचे दिसतात. तर आपण स्वतःला मेंटेन कसं ठेवतो, कसं राहतो, आपलं डेली लाईफ कसं आहे यावर खूप डिपेंड असतं. तर मी नक्कीच तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की येस आता मी व्हिडिओज तुमच्याशी शेअर करते त्यात कधी हिंदी मराठी अशा दोन्हीही लँग्वेज येतात. तर हिंदी मराठी असं का आहे आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे हा प्रश्न आय थिंक मला यापुढे कितीतरी वर्ष विचारलाच जाणार आहे. कारण होतं असं की अश्विन हिंदी बोलतात, मी मराठी बोलते आणि आपल्या मराठी माणसांचं असं असतं की समोरचा मराठी मिळाला की आपली मराठी चालू होते आणि अश्विन मात्र हिंदीमध्ये बोलतात, त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. तर हिंदी मराठी यामुळे लव्ह मॅरेज आमचं नाही आहे, आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज आहे. आणि हिंदी मराठीचं सांगायचं झालं तर म्हणजे आम्ही दोघंही महाराष्ट्रीयन आहे आणि मी विदर्भात वाढले त्यामुळे ऑफकोर्स मराठी बोलते. आणि अश्विनचं पूर्ण शिक्षण हे इंदोर MP मधून झालं आहे आणि MP मध्ये असं असतं की मराठी हा सब्जेक्टच नसतो. त्यांना बोलता येतं पण अगदी तोडकी मोडकी मराठी बोलतात आणि समजतं त्यांना सगळं मराठी, म्हणूनच मी मराठी बोलू शकते. आणि म्हणूनच मी जो हा लग्नाचा निर्णय म्हणा किंवा मग तेव्हाचा जो तो विचार केलेला तो त्याचमुळे केलेला. जर अजिबातच मराठी समजलं नसतं तर आत्ता काहीतरी वेगळी सिच्युएशन असती. पण त्यांना मराठी पूर्ण कळतं आणि बोलताही येतं पण ते बोलत नाही कारण तोडकी मोडकी. आता तुम्हाला माहिती आहे एका हिंदी व्यक्तीची मराठी कशी असते, कुठे जातात शब्द आणि काय उल्लेख होतो त्याचा, त्यामुळे हिंदीच ठीक आहे. आणि माझं असं आहे की माझी हिंदीही असते मराठीही असते आणि रियांशचं तर पूर्ण कॉम्बिनेशन झालं आहे, पूर्ण हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही मिक्स झालं आहे. तर असं आमचं पवित्र रिश्ता टाईप सगळं चालतं, हिंदी मराठी इंग्लिश सगळं मिक्स असतं. तर आय होप तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत, हे जे फॅमिली प्रश्न आहेत तुमचे त्याची. त्यानंतर आता माझं प्रोफेशनबद्दल थोडेसे प्रश्न आहेत की म्हणजे आता जे मी यूट्यूब आता इतके वर्ष झालेत, मला 3 वर्ष झालेत, 3पेक्षा जास्त झालेत. तर तू यूट्यूबच कंटिन्यू करणार आहे की जॉबचा विचार केला आहे की जॉब करणार आहे पुढे. तर खरं सांगायचं झालं तर आत्ता सध्या मी जॉबचा विचार केलेला नाही आहे आणि यूट्यूब हे काही माझं असं म्हणजे त्यातून मला इन्कम जनरेट होतं आहे किंवा मी त्यावर डिपेंडंट आहे असंही अजिबात नाही आहे. बिझी राहावं, थोडंसं बिझी राहून आपल्याला थोडंसं इन्कमही व्हावं आणि जी गोष्ट आपल्याला आवडते त्यातून जर आपल्याला थोडेफार पैसे मिळत असतील किंवा मग आपल्याला इतके छान छान कमेंट्स येत असतील आणि आपण काही टिप्स लोकांपर्यंत शेअर करू शकू ज्यांनी लोकांनाही थोडं मोटिवेट किंवा त्यांना फायदा होत असेल तर मला ही गोष्ट करायला नक्कीच आवडेल आणि तीच मी करते आहे.
तर त्यामुळे मी आता यूट्यूब कंटिन्यू ठेवणारच आहे. आणि जॉबचा विचार करायला गेलं तर आता रियांश 9 वर्षाचा झाला आहे, म्हणजे 9 वर्ष माझी गॅप झाली आहे. आणि आत्ता परत जॉबची सुरुवात म्हणजे फ्रेशरपासनं मला सुरुवात करावी लागणार आहे. आणि आता रियांश मोठा होतो आहे, त्याचा अभ्यास, त्यानंतर अश्विनही जसं मी बोलले की त्यांच्यावरही बऱ्याच अशा रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. कधी कधी असं होतं की जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही, त्यांच्या पुढे ताट घेऊन जावं लागतं आणि जबरदस्ती कॉल चालू असताना जेवल्यासारखं होतं. त्यामुळे मला त्यांचीही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि माझ्याही काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. का जर मी 8 ते 10 तास घराबाहेर राहिले तर आत्ता तेवढं घर, कारण इतकी सवय झाली आहे आता 9 वर्षात, तेवढं घर मॅनेज करणं जमणार नाही. त्यामुळे आत्ता सध्या तरी मी हा निर्णय घेतलेला नाही आहे. पुढे बघू, जर शक्य झालं तर नक्कीच मलाही आवडेल जॉब करायला, पण आत्ता सध्या मी त्याचा विचार केलेला नाही आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे तोही माझ्या प्रोफेशन रिलेटेडच आहे की तुला यूट्यूबमधून आता व्ह्यूज कमी येतात, त्यामुळे सॅलरी किती मिळते किंवा कशी मिळते सॅलरी. तर यूट्यूबमधून मला सॅलरी आतापर्यंत 3 वेळाच मिळालेली आहे. आणि प्रत्येक महिन्याला सॅलरी मिळत नाही. जेव्हा आपले $100 कंप्लीट होतात, मग ते 2 महिन्याला असू देत किंवा मग 6 महिन्याला झालेत तरीही तेव्हाच आपल्याला पेमेंट येतं. तर मला प्रत्येक महिन्याला नाही, कधी कधी 3 महिने लागतात, कधी 4 महिनेही लागतात. पण जर तुमचा असाच सपोर्ट राहिला, मी असंच प्रेम करत राहिलात आणि स्वामींचे आशीर्वाद असले तर लवकरच आपण ग्रो करूयात. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मला विचाराल की तुला यूट्यूबचं पेमेंट किंवा सॅलरी किती येते, तर मी तुम्हाला प्रत्येक महिन्याची माझी सॅलरी सांगू शकेल. तर असा सपोर्ट करत राहा. तर प्रत्येक महिन्याला नाही, मला 3 ते 4 महिन्याला असं यूट्यूबचं पेमेंट येतं. आणि आणखी आता बऱ्यापैकी मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता सगळ्यात शेवटचा ॲक्च्युली हा प्रश्न नाही आहे, पण कमेंटमध्ये बरेच जणांना आता माहिती आहे, व्हिडिओज थ्रू मी सांगत असते की मी वाकडमध्ये राहते. तर वाकडच्या आसपास जी माझी यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ते राहत असतील. कोणी पिंपरीमध्ये राहतं, कोणी मोशीमध्ये राहतं, कोणी वाकडमध्येच राहतं. तर त्यांच्या अशा कमेंट येतात की ताई मला तुम्हाला भेटायचं आहे. तर मीटअप वगैरे मी आता सध्या ठेवू शकत नाही, कारण तेवढी मोठी यूट्यूबर मी अजूनपर्यंत नाही आहे आणि तो विचारही मी अजून केलेला नाही आहे. जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करा, कारण यूट्यूबवर मी असा प्रॉपर माझा ॲड्रेस किंवा फुल डिटेल्स तुमच्याशी शेअर करू शकणार नाही. जर इन्स्टाला तुम्ही मला डायरेक्ट मेसेज केला तर तिथे आपण बोलू शकतो आणि पुढचा भेटायचा प्लॅनही आपण डिस्कस करू शकतो. जर तुम्हाला भेटायचं असेल तर नक्की तुम्ही मला भेटू शकता आणि मला इन्स्टाला मेसेज करा, मी नक्की तिकडे रिप्लाय देईल. तर ऑलमोस्ट मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर असं ओव्हरऑल तुम्ही मला आता व्हिडिओज थ्रू तर ओळखताच, पण तरीही जे काही तुमचे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आणि आणखी या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न सुटले असतील किंवा आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की तिकडे उत्तर देईल. आणि चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा आणि असेच सपोर्ट करत राहा. चला मग उद्या घेऊन येते एक नवीन छानसा व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.